खारीचं पाणी. एकदा एक सुंदर हिरवागार जंगल होतं. त्या जंगलात हत्ती, सिंह, ससा, मोर, माकड, हरिण सगळे मिळून आनंदाने राहत होते. प्रत्येक सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, ओढ्याचं पाणी आणि वाऱ्याची झुळूक जंगलाला जिवंत ठेवत असे. पण एके दिवशी आकाशात काळे ढग दाटले नाहीत, उलट प्रचंड ऊन पडायला लागलं. दिवसेंदिवस उन्हा वाढत गेली, पाने कोमेजली आणि एका दुपारी एक ठिणगी पडली. त्या ठिणगीने एका कोरड्या पानाला पेटवलं आणि क्षणातच संपूर्ण जंगलात आग लागली. सगळे प्राणी भीतीने आरडाओरड करू लागले. कोणी नदीकडे पळाले, कोणी गुहेत लपले, कोणी घाबरून थरथर कापू लागले. सिंह ओरडला, आपण काहीच करू शकत नाही, ही आग फार मोठी आहे. तेवढ्यात एका झाडामागून एक छोटीशी खार बाहेर आली. तिने तळ्याकडे धाव घेतली, आपल्या छोट्या तोंडात थोडंसं पाणी घेतलं आणि आग लागलेल्या झाडांवर शिंपडलं. ती पुन्हा धावली, पुन्हा पाणी घेतलं, पुन्हा फेकलं. सगळे तिला पाहून थक्क झाले. हत्ती म्हणाला, अगं खारी, तुझ्या त्या थेंबाने आग विझेल असं तुला वाटतं का? खार थोडं हसली आणि म्हणाली, मला माहीत आहे की माझं पाणी फारसं काही बदलणार नाही, पण ही माझी जंगल आहे, माझं घर आहे आणि मी माझं कर्तव्य नक्की पार पाडणार. तिच्या या छोट्याशा शब्दांत मोठा संदेश होता. माकड उठलं, जर ती एवढी छोटी असून प्रयत्न करतीये तर आपण का नाही? हत्तीने सोंड उचलली, पक्ष्यांनी पंखान पाणी घेतलं, हरणाने आपला वेग वापरला. थोड्या वेळात सगळं जंगल एकत्र काम करू लागलं. आग हळूहळू कमी झाली, धूर थांबला आणि आकाशात एक सुंदर इंद्रधनुष्य उमटलं. सगळ्यांनी खारीकडे पाहून टाळ्या वाजवल्या. सिंहाने मान खाली घातली आणि म्हणाला, आज तू आम्हाला शिकवलंस, लहान असणं म्हणजे अशक्त असणं नाही. नैतिक, आपण किती मोठे किंवा छोटे आहोत हे महत्त्वाचं नाही, पण आपण आपल्या जबाबदारीकडे किती प्रामाणिक आहोत हेच खरं मोठेपण आहे. अगर आपको ये वीडियो पसंद आया तो कृपया इसे लाइक और सब्सक्राइब करें. लाइक करने से वीडियो को रैंकिंग में मदद मिलती है और सब्सक्राइब करने से आप चैनल के नए वीडियो के बारे में जानकारी प्राप्त कर सकते हैं.